वन्दे संस्कृतमातरम्। संस्कृतस्य कृते जीवनं संस्कृतस्य कृते इदम्। तर आता आपण आपल्या वर्गाला असल्याने आज पंचतंत्र कथा हा भाग आपण शिकणार आहोत. आजची पंचतंत्र कथा. तर चला, माझी स्क्रीन मी शेअर केलेली आहे आणि यामध्ये मागच्या शुक्रवारी आपण नष्टः पिष्टघटः ही कथा शिकलो होतो. आज आपण पुढची चौथी कथा शिकूया. कथा क्रमांक 4. आणि मागची जी कथा होती नष्टः पिष्टघटः याचं स्क्रीन रेकॉर्डिंग टाकलेलं आहे, आपल्या ग्रुपवर पण आहे, यूट्यूबवर पण आहे. आणि मागचे जे 2 वर्ग झाले होते त्यांचे व्हिडिओ बनवून तयार आहेत. फक्त ते आता यूट्यूबवर ते फक्त अपलोड करायचे राहिलेले आहेत. तर ते अपलोड होताच मी आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर त्यांची लिंक टाकून देणार आणि ज्या विद्यार्थ्यांचे मागचे 2 पाठ बुडाले ते रेकॉर्डिंग पाहून समजू शकतील. पण हे रेकॉर्डिंग आपल्या ग्रुपवर टाकणे मला फक्त सोमवारी शक्य होणार आहे. त्यामुळे सोमवारपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल. तर आता ही जी चौथी कथा आहे ही कथा आधी आपण फक्त पठन करून घेऊया, या कथेचं वाचन करूया आणि वाचन झालं की मग त्यानंतर आपण या कथेचा अर्थ समजून घेऊया. तर चौथी कथा. आधी पठन. या पठन करत असताना या प्रत्येक शब्दांचं उच्चारण कसं होते त्या उच्चारणाकडे सर्वांनी लक्ष द्यायचं. उपायेन शक्यं सर्वम्. कस्मिंश्चित् अरण्ये भासुरकः नाम सिंहः वसति स्म. सः अतीव शक्तिशाली. भासुरकः प्रतिदिनम् अनेकान् मृगान् विनाकारणं मारयति स्म. एतेन वनस्य अन्ये मृगाः कष्टम् अनुभवन्ति स्म. अतः एकदा ते मृगाः सम्भूय गत्वा भासुरकं प्रार्थितवन्तः. स्वामिन्, विनाकारणम् एवं मृगाणां मारणेन भवतः कः लाभः? एकस्य एव मृगस्य खादनेन भवतः उदरं पूर्णं भवति किल? अतः अद्य आरभ्य भवतः आहारार्थं प्रतिदिनम् एकं मृगं वयमेव प्रेषयिष्यामः. भवान् तं मृगं खादतु, अन्यान् मृगान् न पीडयतु इति. तदा भासुरकः उक्तवान्, तथैव अस्तु, परन्तु यस्मिन् दिने मम समीपं मृगः न आगमिष्यति तस्मिन् दिने सर्वान् अपि मृगान् मारयिष्यामि एव इति. मृगाः तत् अङ्गीकृतवन्तः. ततः आरभ्य प्रतिदिनं जातिक्रमेण एकः मृगः भासुरकस्य आहारत्वेन गच्छति स्म. भासुरकः तं खादति स्म. अन्ये मृगाः निर्भयम् अरण्ये सञ्चरन्ति स्म.
कदाचित् जातिक्रमेण केनचित् शशकेन भासुरकस्य आहाररूपेण गन्तव्यम् आपतितम्। सः शशकः दुःखेन सिंहसमीपं प्रस्थितवान्। मार्गे एकः कूपः आसीत्। कूपस्य उपरि गमनसमये शशकः स्वस्य प्रतिबिम्बं तत्र दृष्टवान्। तदा तस्य मनसि कश्चन उपायः स्फुरितः। अहं भासुरकम् एतस्मिन् कूपे पातयिष्यामि इति चिन्तयन् सः विलम्बेन भासुरकस्य समीपं गतवान्। अद्य मृगः समये न आगतः इति भासुरकः अतीव कुपितः आसीत्। तदा शशकः मन्दं मन्दं गत्वा प्रणम्य तस्य पुरतः स्थितवान्। तं तर्जयन् भासुरकः उक्तवान्, रे शशकाधम, समये आगन्तव्यम् अस्ति, समये आगन्तव्यम् इति परिज्ञानं नास्ति वा भवतः? भवान् विलम्बं कृतवान् किल? अतः प्रथमं भवन्तं खादित्वा अनन्तरं सर्वं मृगकुलमेव नाशयिष्यामि इति। चला पुढे आहे. तदा शशकः विनयेन उक्तवान्, स्वामिन्, मया अपराधः न कृतः. भवतः समीपं समये आगन्तव्यम् इत्येव अहं प्रस्थितः, परन्तु मार्गे अन्यः एकः सिंहः आसीत्. सः मां दृष्ट्वा पृष्टवान्, भवान् कुत्र गच्छति इति. भासुरकस्य आहारार्थं गच्छामि इति अहम् उक्तवान्. तदा सः उक्तवान्, एतत् मम अरण्यम्, अत्र सर्वे अपि मृगाः मम आज्ञां पालयेयुः. भासुरकः कुत्र अस्ति? स चोरसिंहः स्यात्. भवान् तम् अत्र आनयतु. आवयोः मध्ये युद्धं भवतु. युद्धे यः जयति सः एव भवन्तं खादतु इति. तस्य सूचनानुसारम् अहम् अत्र आगतवान्, अतः एव विलम्बः जातः इति. एवं तर्हि तं सिंहम् इदानीम् एव मारयामि. सः कुत्र अस्ति? प्रदर्शयतु इति भासुरकः उक्तवान्. शशकः तं कूपसमीपं नीतवान्, कूपं प्रदर्शितवान् च. भासुरकः तत्र जले स्वस्य प्रतिबिम्बं दृष्टवान्. क्रोधेन गर्जनं कृतवान्. कूपतः इतोपि उच्चैः प्रतिध्वनिः आगतः. भासुरकः तं प्रतिबिम्बमेव स्वस्य प्रतिस्पर्धिनं मत्वा तं मारयितुं तस्य उपरि आक्रमणं कृतवान्. कूपमध्ये पतितः सः जले निमग्नः मृतश्च. तर अशा पद्धतीने आता आपण या कथेचं आधी एक वाचन केलेलं आहे. आता आपण या कथेचा अर्थ एक एक करून पाहूया. बघा, सर्वात आधी या कथेचं जे शीर्षक आहे त्या शीर्षकावर आपण विचार करूया.
या कथेचं शीर्षक आहे उपायेन सर्वम, नाही, उपायेन शक्यम सर्वम. तर उपायेन म्हणजे उपाय केल्याने, शक्यम सर्वम, शक्यम म्हणजे शक्य आहे आणि सर्वम म्हणजे सगळं काही. तुम्ही जर योग्य उपाय केला तर सगळं काही शक्य आहे. या जगात अशक्य असं काहीच नाही, फक्त योग्य उपाय करावा लागतो, असं आपल्याला या कथेच्या शीर्षकातून समजते. तर आता आपण कथेला सुरुवात करूया. पहिलं वाक्य मी वाचतो. पहिलं वाक्य आपल्या कथेचं पहिलं वाक्य आहे, कस्मिंश्चित् अरण्ये भासुरकः नाम सिंहः वसति स्म. म्हणजे कोणत्या तरी एका जंगलात भासुरक या नावाचा सिंह राहत होता. अगदी सोपं वाक्य होतं हे. त्यानंतर आता पुढच्या वाक्याकडे आपण जाऊया. पुढचं वाक्य आहे, सह अतीव शक्तिशाली. आणि तो जो भासुरक नावाचा सिंह होता तो खूप शक्तिशाली होता. आणि आता पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे. भासुरकः प्रतिदिनम अनेकान मृगान विनाकारणम मारयति स्म. आता इथं काय होतं बघा, भासुरकः म्हणजे तो भासुरक नावाचा सिंह, प्रतिदिनम म्हणजे रोज, आणि अनेकान मृगान म्हणजे अनेक, एक मिनिट, तर अनेकान मृगान म्हणजे खूप साऱ्या मृगांना. आता इथे मृग या शब्दाचा अर्थ हरिण असा आपल्याला घेता येत नाही. इथे मृग या शब्दाचा अर्थ हरिण नाही. मृग म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे हरिण, पण मृग म्हणजे जंगलात इकडे तिकडे फिरणारा प्राणी, त्याला सुद्धा मृग म्हणतात. ठीक, तर व्यापक अर्थाने मृग शब्द म्हणजे जंगलात फिरणारे प्राणी. मग त्यात हरिण आले, ससा आला, बाकी सर्व इतर जीव आले. आणि जर आपण पर्टिक्युलर जर अर्थ घेतला त्याचा, तर मृग शब्दाचा अर्थ हरिण हा होतो, परंतु व्यापक अर्थाने सर्व जीव जंगलातले असा त्याचा अर्थ होतो. मग हा जो भासुरक आहे हा अनेक जीवांना, जंगली श्वापदांना विनाकारण मारयति स्म. तो विनाकारणच मारायचा, उगाचच मारायचा, काहीही कारण नसतानाच तो जंगलातील वन्यजीवांना मारायचा. आता पुढे बघा, पुढचं वाक्य, एतेन वनस्य अन्ये मृगाः कष्टम अनुभवन्ति स्म. आणि एतेन म्हणजे यामुळे, वनस्य अन्ये मृगाः त्या जंगलाचे बाकी अन्य जीव कष्टम अनुभवन्ति स्म, त्यांना कष्ट व्हायचे, त्यांना त्रास व्हायचा, की हा विनाकारणच सर्व हा जो भासुरक सिंह आहे जीवांना मारत सुटलेला होता. आता पुढे जाऊया आपण पुढच्या परिच्छेदात. अतः एकदा ते मृगाः संभूय गत्वा भासुरकं प्रार्थितवन्तः. अतः म्हणजे म्हणून, तर म्हणून एकदा म्हणजे एकदा, ते मृगाः संभूय गत्वा, ते मृगाः म्हणजे ते सगळे जीव, ते सर्व प्राणी, संभूय गत्वा, संभूय एकत्र होऊन आणि जाऊन, भासुरकम प्रार्थितवंत, त्यांनी तो जो भासुरक नावाचा सिंह होता त्या सिंहाची प्रार्थना केली. आणि त्याला काय प्रार्थना केली,
तर स्वामीन विनाकारणम एवं मृगानां मारणेन भवतः कः लाभः? की अहो मालक, विनाकारण एवं, आता पुढचा शब्द एवं, एवं म्हणजे अशा प्रकारे, तर विनाकारण म्हणजे विनाकारणच, उगाचच, उगीचच म्हणतो ना मराठीत, उगाचच, एवं एवं अशा प्रकारे मृगाणां मारणेन म्हणजे या प्राण्यांची हत्या करून भवतः कः लाभः, तुमचा काय फायदा आहे? तर एकस्य एव मृगस्य खादनेन भवतः उदरम पूर्णं भवति किल. तर आता हे वाक्य पाहूया. एकस्य एव मृगस्य खादनेन म्हणजे एकाच प्राण्याला खाऊन भवतः उदरम, भवतः उदरम म्हणजे तुमचे पोट पूर्णं भवति किल, पूर्ण होत नाही का? म्हणजे एकच प्राणी खाऊन तुमचं पोट पूर्ण भरत नाही का, असा या वाक्याचा अर्थ. त्यामुळे आता पुढचं वाक्य बघा. अतः अद्य आरभ्य भवतः आहारार्थं प्रतिदिनं एकं मृगं वयमेव प्रेषयामः. त्यामुळे आता प्राणी असं म्हणतात की अतः म्हणून, अद्य आरभ्य, अद्य आरभ्य म्हणजे आजपासून, अद्य आरभ्य आजपासून, भवतः आहारार्थं म्हणजे तुमच्या आहाराकरिता, प्रतिदिनम, प्रतिदिनम म्हणजे रोज, एकम मृगम रोजचा एक प्राणी, वयमेव प्रेषयिष्यामः आम्हीच पाठवत जाऊ, असा याचा अर्थ झाला या वाक्याचा. आणि पुढचं वाक्य, भवान तम मृगम खादतु. भवान म्हणजे तुम्ही, तुम्ही तम मृगम त्या मृगाला म्हणजे त्या प्राण्याला, खादतु, खादतु म्हणजे खावे, तू आपण त्या मृगाला खावे. आणि पुढे ते प्राणी म्हणतायत अन्यान मृगान न पीडयतु इति. मग तुम्ही जर एका दिवशी तो एक प्राणी खाल्ला तर अन्यान मृगान म्हणजे इतर जे उर्वरित प्राणी आहेत त्यांना न पीडयतु त्यांना आपण कृपया त्रास देऊ नये. इति, इति म्हणजे अशा प्रकारे या सर्व प्राण्यांनी त्या सिंहाची प्रार्थना केली. आता आपण पुढच्या परिच्छेदावर जायचं आहे. की कुणाला काही प्रश्न आहे म्हणजे आतापर्यंत जे शिकवलं त्याबद्दल जर प्रश्न असेल तर विचारा, अन्यथा आपण पुढच्या परिच्छेदावर जाऊया. वयमेव की जगह पे वयम प्रेषयिष्यामः लिखेंगे तो भी चलता है क्या? वयमेव लिखा है वहां पे. अब दोनों वाक्यों का अर्थ में सूक्ष्म अंतर है. देखो, वयम प्रेषयिष्यामः इसका हिंदी अर्थ होता है हम भेजेंगे, और उसमें अगर हमने एव को अधिक जोड़ दिया तो अब हमारा वाक्य बन गया वयमेव प्रेषयिष्यामः. अब इसका हिंदी अर्थ क्या होगा? हम ही भेज दिया करेंगे, यानी हम ही भेजेंगे. तो वाक्य का भाव बदल जाता है. कैसे? हम भेजेंगे एक सीधा साधा सरल सा वाक्य बन गया, हम भेजेंगे. और अगर हमने ऐसा कहा हम ही भेजेंगे तो अब इसमें क्या हुआ कि इस वाक्य में निश्चय का भाव हमें मिलता है. निश्चित रूप से हम ही भेजेंगे. आपको अब यहाँ पर पुनः कोई भी शिकार के लिए घूमने की जरूरत नहीं पड़ेगी. हम ही अगर अपनी तरफ से भेज देंगे तो आपके लिए अच्छा हो जाएगा. तो ये भाव, ये निश्चयार्थक भाव इस वाक्य में आ जाता है. तो वयम प्रेषयिष्यामः हम भेजेंगे ये गलत नहीं है, ठीक, ये चलेगा. लेकिन वयम एव प्रेषयिष्यामः हम ही भेजेंगे ये ज्यादा बेहतर है. समझ गए? हाँ. और किसी को कोई प्रश्न है?
एक मिनिट थांबा, पॅरेग्राफ चालू जातो. हा, येते ना, येते ना यामुळे, बिकॉज ऑफ धिस, ड्यू टू धिस, सो दॅट, देअरफॉर, इसलिए, त्यामुळे. तर अशा पद्धतीने सर्व प्राण्यांनी त्या सिंहाला विनंती केली की एकच प्राणी खाऊन माझ्या पण लहानपणी होती. तर बघा ही कथा ऐका ना, हा चतुरसाचा. तर ही कथा आहे ना, तर ही कथा आपल्याला मराठीमध्ये कदाचित माहिती असेल, जर शाळेमध्ये ही कथा ऐकली असेल तर कदाचित सर्वांनाच या कथेचा अर्थ माहिती असेल. पण आपण आज या अभ्यास वर्गामध्ये ही कथा संस्कृत भाषा शिकण्याकरता वाचतो, म्हणजे संस्कृत शब्द आपले वाढावे. हा, नाही, मला पण तसं म्हणायचं नव्हतं. मला हे म्हणायचं आहे की आपण ही कथा शिकत असताना नवीन नवीन शब्दांचा संग्रह आणि आपण अभ्यास वर्गात किंवा पत्रद्वारामध्ये जे शिकतो ते प्रत्यक्षात संस्कृत भाषेमध्ये कसं वापरल्या जाते त्याचा एक नमुना म्हणून आपण ही कथा शिकतो. प्रॅक्टिकल, हा प्रॅक्टिकल, बरोबर. त्यानंतर पुढे बघा, तदा भासुरकः उक्तवान. त्यानंतर तो भासुरक म्हणाला, तथैव अस्तु, परंतु यस्मिन् दिने मम समीपं मृगः न आगमिष्यति तस्मिन् दिने सर्वान् अपि मृगान् मारयिष्यामि एव इति. तर त्यानंतर तो भासुरक म्हणाला, तथैव अस्तु, इट्स ओके, ठीक आहे, तसेच असावे, तथा असतो. परंतु यस्मिन् दिने ज्या दिवशी, मम समीपम माझ्याजवळ, जिस, यस्मिन् दिने जिस दिने, यत. तर यस्मिन् दिने जिस दिन, ज्या दिवशी, मम समीपम माझ्याजवळ, मृगः न आगमिष्यति, ज्या दिवशी माझ्याजवळ मृगः न आगमिष्यति, कोणता प्राणी जर येणार नाही, मृगः न आगमिष्यति, प्राणी नाही आला, तस्मिन् दिने, त्या दिवशी, सर्वान अपि मृगान, मी आपल्या या सर्व मृगांना, सर्व प्राण्यांना, मारयिष्यामि एव, मी मारूनच टाकणार. इति म्हणजे अशा प्रकारे तो भासुरक म्हणाला. आता पुढे बघा, आता पुढे आपल्या प्राण्यांना दुसरा काही पर्याय नव्हताच, त्यामुळे मृगाः तत् अंगीकृतवन्तः. अंगीकृतवन्तः म्हणजे त्यांनी, मृगांनी म्हणजे सर्व प्राण्यांनी त्याचा अंगीकार केला. अंगीकार या शब्दाचा अर्थ आहे स्वीकार, अंगीकार आणि स्वीकार. तर अंगीकृतवन्तः, स्वीकृतवन्तः, त्यांनी स्वीकार केला, मान्य केला आहे. मान्यम कृतवन्तः असं पण त्याला आपण म्हणू शकतो संस्कृतमध्ये. तर जे इतर सर्व प्राणी आहेत त्या प्राण्यांनी ही गोष्ट मान्य केली. आता आपण पुढचं वाक्य बघूया. ततः आरभ्य प्रतिदिनं जातिक्रमेण एकः मृगः भासुरकस्य आहारत्वेन गच्छति स्म. तर त्यानंतर
ततः आरभ्य त्यानंतर तेव्हापासून प्रतिदिनम, प्रतिदिनम म्हणजे रोज, एक हा माफ करा, थोडं काम होतं. तर आपली ओळ होती ततः आरभ्य प्रतिदिनं जातिक्रमेण एकः मृगः भासुरकस्य आहारत्वेन गच्छति स्म. तर ततः आरभ्य म्हणजे तेव्हापासून, म्हणजे तो जो करार झाला प्राणी आणि त्या सिंहामध्ये तेव्हापासून प्रतिदिनं, प्रतिदिनं म्हणजे रोज, आणि जातिक्रमेण. आता जातिक्रमेण या शब्दाचा अर्थ आपण अंदाजाने लावू शकतो किंवा एकैकशः, पण त्याची व्युत्पत्ती आणि त्याचा नेमका अर्थ मला माहिती नाही, म्हणजे स्पष्टीकरण करून सांगायचा म्हटलं तर. पण आपण अंदाजे अर्थ घेऊ शकतो की एकैकशः, क्रमाक्रमाने, एकः मृगः, जातिक्रमेण एक मृगः म्हणजे आपल्या क्रमाने एक प्राणी भासुरकस्य आहारत्वेन गच्छति स्म. भासुरकाचा म्हणजे त्या सिंहाचा आहार म्हणून गच्छति स्म, जायचा. तर रोज एक एक प्राणी आपापल्या क्रमाने भासुरकाचा आहार या रूपाने, या आहार म्हणून तो जायचा. आणि त्यानंतर मग भासुरकः तं खादति स्म, आणि त्या एका प्राण्याला तो भासुरक नावाचा सिंह खायचा. अन्ये मृगाः निर्भयम् अरण्ये संचरन्ति स्म, आणि त्यामुळे अन्य जे मृग आहेत जंगलातले, म्हणजे अन्य जे बाकीचे जीवजंतू आहेत ते निर्भयम, निर्भयम म्हणजे अगदी निसंकोचपणे अरण्ये संचरन्ति स्म, त्या अरण्यामध्ये, जंगलामध्ये संचार करू लागले, करायचे. हा ततः आरभ्य
ततः परं- फौरन जी, ततः इतः कुतः ये शब्द हम पिछले पाठ में पढ़ चुके हैं। और तो ततः आरभ्य उसके बाद से ये। तो चलो आगे बढ़ते हैं। मेरी स्क्रीन दिख रही है क्या आप सभी को? हेलो, क्या मेरी स्क्रीन दिख रही है सभी को? नाही, मला पण तुमचा आवाज येत नाहीये ना, त्यामुळे